नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2022 या वार्षिक आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? 2022 या वर्षीचा आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका या देशामध्ये 2022चा आशिया कप नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अंदमान समुद्रातून दक्षिण समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 मलाका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लेपचा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? लेपचा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 लेपचा ही जमात भारतामध्ये सिक्कीम या राज्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 25 डिसेंबर 2019 या दिवशी अटल भूजल योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अटल भूजल योजना यामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? अटल भूजल योजनामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 राज्यांचा समावेश होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकेमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी भाषा ही भारताची अधिकृत भाषा नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 401403 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसले आहे. खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 करा नदीवर खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान जेजुरी हे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 50% राखीव असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र
केंद्रित झाले आहे? पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा व गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? लोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 सुमित्रा महाजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अफगाणिस्तानची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बकरवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पंचायती राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंचायती राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून विधानसभेचे कामकाज चालते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदचे गुरु आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एरवाडा पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण या मार्गावर माळशेज घाट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्यातील वारली पेंटिंग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन या देशासोबत पार पडलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 स्टीवन स्पीलबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणता खडक
रूपांतरित खडक आहे? खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंबा नदीच्या मुखात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मंगल पांडे फाशी कधी देण्यात आली? मंगल पांडे यांना फाशी कधी देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 8 एप्रिल 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच पायउतार व्हावे म्हणून लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण? नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अशरफ घाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 2024 ऑलिम्पिक स्पर्धा डॅश देशा शहरात होणार आहे? 2024 ऑलिम्पिक स्पर्धा डॅश देशा शहरात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजेच सीबर्ड कुठे उभारला जात आहे? भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजे सीबर्ड कुठे उभारला जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कारवार या ठिकाणी उभारला जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. चंद्र दररोज आपल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 50 मिनिटे उशिरा उगवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 शिवनेरी किल्ल्यावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सविनय कायदेभंग चळवळीचा डॅश डॅश कालावधी आहे? सविनय कायदेभंग चळवळीचा डॅश डॅश कालावधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1930 ते 34 कालावधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 800 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे? कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1646 ही कळसुबाई शिखराची उंची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अंतूर किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात आहे? अंतूर किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 चौरी चौरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 शुक्र व बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजघटनेचा अर्थ लावण्याची संघराज्यातील सर्वोच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले?
मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय यांनी सुरू केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा कोणती आहे? खालीलपैकी भारतातील पहिली प्रयोगशाळा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी राज्यव्यवस्थेचा मुख्य असतो? राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोण देशाचा राज्यव्यवस्थेचा मुख्य असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही? जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 युरोप या खंडामध्ये वाळवंट नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सातपुडा 2 भागात कशामुळे विभागले जाते? सातपुडा 2 भागात कशामुळे विभागले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 बुरहानपूर फट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा अजिंठा रांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्याचा भारतामध्ये जन्मदर सर्वाधिक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाटामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र राज्याच्या या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरिस जॉन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 91वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जहल पक्षाचे आपले ध्येय साध्य करण्याकरिता कोणत्या साधनांचा अवलंब केला? जहल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला? तर ऑप्शन क्रमांक 4 बहिष्कार स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पराक्रम दिवस म्हणून साजरा होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईटपासून मिळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 आर.एस. सरकारिया. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1992 या साली करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्गमध्ये समावेश नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले? इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकामधून सुरू करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्ण भरणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे? हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात? राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतीकडून नियुक्त. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राज्य विधानसभा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रपती भवन यांनी डिझाईन केले होते? राष्ट्रपती भवन डॅश डॅश यांनी डिझाईन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 एडविन ल्युटेन्स. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी काम केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे? भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 12वा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हा जिल्हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 एझाल
ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिझोरम या राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 उमेदवारांचे नामांकन करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा. गांधी आरेव्हिन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली? गांधी आरेव्हिन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळला स्थगिती देण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा. 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? तर ऑप्शन क्रमांक 2 नानासाहेब यांनी घेतला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा. आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हा देश सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा. हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे? हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशामध्ये हॉवर्ड विद्यापीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.